तुम्हाला जेवणामध्ये काहीतरी चमचमीत असं बनवायचं असेल, तर ही हॉटेलसारखी पुरीसोबत खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी एकदा नक्की करून बघा. ही भाजी पुरी, चपाती किंवा जिरा राईससोबत खायला एक नंबर अशी लागते. तर बटाट्याची ही रस्सा भाजी करण्यासाठी सगळ्यात पहिला मी वाटण तयार करणार आहे. त्यासाठी अर्धा इंच आल्याचे तुकडे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, एक छोट्या आकाराचा टोमॅटो, एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि अगदी थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटण तयार करून घेऊ. तर वाटण तयार झालेलं आहे. भाजी करण्यासाठी इथं मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपण आता कुस्करून घेऊ हाताने. बटाटे पूर्ण असे कुस्करायचे नाहीत. थोड्या छोट्या-छोट्या फोडी राहिल्या पाहिजेत बटाट्याच्या, म्हणजे भाजी मस्त लागते खायला. तर सगळे बटाटे मी चांगले हाताने कुस्करून घेतलेले आहेत. या पद्धतीने बघू शकताय. थोडे बटाट्याचे तुकडेसुद्धा लहान-लहान ठेवलेले आहेत. आता आपण ही भाजी फोडणीला घालू. त्यासाठी कढईमध्ये मी साधारण 1.5 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी लालसर रंगावरती मऊ होईतोपर्यंत परतून घेऊ. कांदा चांगला मऊ होईतोपर्यंत मी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालू. 3 चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता आणि आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर घातलेले आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता मसाले आपण कांद्यासोबत चांगले परतून घेऊ. मसाले चांगले मी परतून घेतलेले आहे. तयार केलेलं वाटण आता घालू यामध्ये आणि मसाल्यांसोबत वाटण चांगलं परतून घेऊ. म्हणजे वाटणामध्ये घातलेलं आलं, लसूण आणि कच्चा टोमॅटो याची चव भाजीला लागत नाही. तर वाटण चांगलं मी परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. मस्त बघू शकताय मसाल्याला तेल सुटलेलं आहे. थोडंसं पाणी घालून मसाला परतला की लाल तिखटसुद्धा न करपता मस्त मसाला परतला जातो. आता यामध्ये आपण उकडलेला बटाटा जो मॅश केलेला आहे तो घालू आणि मसाल्यांसोबत बटाटा चांगला मिक्स करून घेऊ. मसाल्यांसोबत बटाटा मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये जेवढी ही भाजी तुम्हाला पातळ हवी आहे तेवढं गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणीच घाला म्हणजे भाजीची चव आहे तशी राहते आणि कटसुद्धा भाजीला मस्त असा येतो. ही भाजी थोडी पातळच ठेवायची म्हणजे थंड झाल्यानंतर घट्टसर जास्त होत नाही. पुरीसोबत खायला मस्त अशी लागते. भाजी या पद्धतीने बघू शकताय. थोडी पातळच अशी ठेवायची म्हणजे शिजल्यानंतर ती जास्त घट्टसर होत नाही. थोडीशी कसुरी मेथी मी हातावर चोळून घातलेली आहे म्हणजे मस्त भाजीला चव येते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता मिक्स करून घेऊ. तर भाजीला आता उकळी आलेली आहे. गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू. एक 7 ते 8 मिनिटासाठी म्हणजे मसाल्यांची चव आहे ती बटाट्यामध्ये चांगली उतरते. तुम्हाला जर भाजी थोडी घट्टसर वाटत असेल तर थोडं पाणी घालून भाजी चांगली शिजवून घेऊ शकता. तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त झणझणीत चमचमीत अशी हॉटेलसारखी ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीनेच बघू शकताय. थोडी पातळ अशी ठेवायची कारण थोडीशी थंड झाल्यावर घट्टसर अशी होते. पुरीसोबत खायला ही बटाट्याची भाजी एक नंबर अशी लागते. तर तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.